नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 38 अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला आहे, एका शेताची खुरपणी करण्यास 5 मजुरांना 12 दिवस लागतात, तर 6 मजुरांना किती दिवस लागतील आणि 15 मजुरांना किती दिवस लागतील असा प्रश्न आहे. तर हे जो सराव संच आहे तो व्यस्त प्रमाणावर आधारित आहे. आता आपण समप्रमाण जे आहे सराव संच 37मध्ये संपूर्ण पद्धतीनं शिकलेलो आहोत. प्रमाण कसं काढायचं, तर समप्रमाण जे आहे, एक पेनची किंमत 5 रुपये आहे, तर 2 पेन घेण्यासाठी आपल्याला किती पैसे लागतील, तर निश्चितच 10 रुपये लागतील. म्हणजे पेनांची संख्या वाढली तर पैशाची संख्या काय आहे, वाढणार आहे, किंमतसुद्धा त्याची वाढणार आहे. म्हणजे एका पेनची किंमत कायम 5च रुपये लागतील. मग तुम्ही किती द्या, म्हणजे प्रमाण जे आहे एकाच 5 आलेलं आहे. आता या ठिकाणी शेताची खुरपणी करण्यास आपल्याला 5 मजूर लागलेले आहे. आता मजुरांची संख्या आपण वाढवलेली आहे, तर निश्चितच दिवस काय लागतील आपल्याला, कमी लागतील. आणि आपण जर मजुरांची संख्या 15 केली तर अगदी कमी दिवसात आपलं ते काम होऊन जाईल. म्हणून जे आहे आपण लिहूया, मजुरांची संख्या व खुरपणी करण्यास लागणारे दिवस व्यस्त प्रमाणात आहे. आणि व्यस्त प्रमाणात गुणाकार नेहमी स्थिर असतो. तर ही काय भानगड आहे, तर व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो, समप्रमाणात गुणोत्तर स्थिर असतं. गुणोत्तर म्हणजे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की एकास 5, एकाची किंमत 5च रुपये राहील. मग तुम्ही किती पेन घेतले तरी. आता व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो म्हणजे काय, तर आता आपण जे आहे गणिताच्या माहिती लिहून घेऊया. मजुरांची संख्या आहे, मजूर संख्या आणि 5 मजुरांना दिवसांची संख्या लिहायची आपल्याला, 12 दिवस लागतात. मग आता आपल्याला 6 मजुरांना किती दिवस लागतात ते शोधायचं आहे, त्याला आपण x मानूया. आणि 15 मजुरांना किती दिवस लागतात त्याला सुद्धा आपण x मानूया. या ठिकाणी आपण मजुरांची संख्या बघतो आहोत की मजुरांची संख्या कमी असताना जास्त दिवस लागतात. मजूर वाढवले तर दिवसांची संख्या कमी होईल. या ठिकाणीच आपलं उत्तर येऊन जाईल. यांचा गुणाकार जो आहे, मजुरांची संख्या आणि दिवसांची संख्या यांच्यामध्ये असतो गुणाकार. म्हणून आपण हे वाक्य लिहिलेले आहे, व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. तर 5 गुणिले 12 केलं किंवा 12चा पाढा आपण 5पर्यंत म्हटला तरी याचं उत्तर काय येईल, 60. आणि या प्रत्येक ठिकाणी जे आहे उत्तर 60 येईल. असं आपल्याला तुम्हाला लिहायचं नाही आहे हे 60, मी समजावून सांगण्यासाठी सांगते फक्त. तर यांचं उत्तर जे आहे 60 येईल. इथे अशा संख्येनं आपल्याला गुणाकार करायचा आहे 6चा, जो उत्तर 60 येईल. ही xची किंमत असेल, परंतु आपण जे आहे गणिती मांडणीनं काढूया. हे तुम्ही वहीमध्ये लिहू नका, नाही तर शिक्षक रागवतील. आता 5 गुणिले 12 बरोबर 6 गुणिले x. आता आपल्याला xची किंमत काढायची आहे, xला बाजूनं काढूया. आणि 5 गुणिले 12 छेद, इकडे 6 जो आहे गुणाकारात आहे, आपण इकडे भागाकारात आणूया. 6 1 6, साइन 2 12. आणि या ठिकाणी जे आहे xची किंमत किती आहे, 5 गुणिले 2 म्हणजेच 10. एक्सची किंमत किती आलेली आहे, 10. जेव्हा आपण 6 मजूर लावूया
तेव्हा आपल्याला 10 दिवस लागतील. पुन्हा आपण या एक्सची किंमत काढूया. 5 गुणेला 12 बरोबर 15 गुणेला एक्स. एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला, म्हणून 5 गुणेला 12 आणि हा जो 15 आहे गुणाकारात आहे, इकडे जाऊन भागाकारात होईल. मग आता 15ने कोणत्याच संख्येला भाग जात नाही, परंतु या 5ने या 15ला भाग जातो, म्हणून 5 एक 5, 5 त्रिक 15. आणि या 3ने जे आहे या 12ला भाग जातो, 3 चूक 12, म्हणून एक्सची किंमत जी आहे ती 4 आहे. कळलं का आता तुम्हाला? मी काय सांगितलं होतं, व्यस्त प्रमाणात गुणाकार नेहमी स्थिर असतो. म्हणून आपण लिहिणार की 6 मजुरांना खुरपणी करण्यास 10 दिवस लागतील. आणि 15 मजुरांना खुरपणी करण्यास 4 दिवस लागतील. आता व्यस्त या शब्दाचा अर्थ असा होतो की उलटा होतो. बघा, आपण या ठिकाणी 5 मजुरांना जास्त दिवस लागतात, मजुरांची संख्या वाढवली तर दिवस कमी लागतील, म्हणून आपण व्यस्त प्रमाण असं म्हणूया. प्रश्न दुसरा बघूया. मोहनरावांनी रोज 40 पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक 10 दिवसात वाचून पूर्ण होते. तेच पुस्तक आपल्याला 8 दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत? आता जे आहे पुस्तकांची, म्हणून आपण लिहिणार आहोत पुस्तकांची रोज वाचलेली पाने. रोज वाचलेली पाने व दिवस यांच्यामध्ये कोणतं प्रमाण आहे? तर व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणात आहे. म्हणून व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. गणिताची मांडणी करणार आहोत आपण. पानांची संख्या 40 पानं जेव्हा वाचतो तेव्हा किती दिवस लागतात? 10 दिवस लागतात. आणि 8 दिवसात आपल्याला ते पुस्तक पूर्ण करायचं आहे, म्हणजे किती पानं वाचावे लागतील असा हा प्रश्न, असं हे समीकरण तयार होत आहे. मग आपल्याला काढायचं आहे की 40 गुणेला 10 बरोबर x गुणेला 8. एक्सची किंमत काढायची आहे, म्हणून जे आहे आपण 40 गुणेला 10 आणि 8ला गुणाकारात असल्यामुळे इकडे भागाकारात नेणार आहोत. तर 8 एक 8, 8 पंच 40. एक्सची किंमत किती आलेली आहे? मग 5 गुणेला 10 उरलेले आहेत, 5 10 50. एक्सची किंमत किती आलेली आहे? तर 50 आलेली आहे. आहे ना अगदी सोपं. म्हणून आपण लिहिणार आहोत की तेच पुस्तक 8 दिवसात पूर्ण करायचे असल्यास दररोज 50 पाने मोहनरावांनी वाचावीत. प्रश्न तिसरा आहे. मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी 6 किलोमीटर आहे.
वेग ताशी 6 किलोमीटर. म्हणजेच काय, तर ती मेरी जी आहे एका तासामध्ये 6 किलोमीटर अंतर पार करू शकते. ती 12 किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे, तर तिला किती वेळ लागेल. आता वेळ विचारलेला आहे आपल्याला, वेग दिलेला आहे आणि वेळ विचारलेला आहे, अंतरसुद्धा दिलेलं आहे 12 किलोमीटर. तर तिच्या सायकलचा वेग जर 4 किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल. 2 वेग दिलेले आहे इथे. 6 किलोमीटरचा एका तासात जाणार असेल तर किती वेळात ती 12 किलोमीटर अंतर पार करेल. तर निश्चितच किती तिला जो आहे वेळ जो आहे 2 तास लागेल. आणि तिच्या सायकलचा वेग जर कमी झाला, एका तासामध्ये ती 4 किलोमीटर गेली, तर तिला वेळ जो आहे तो 3 तास लागेल. आता आपण हे समीकरण सोडवूया. म्हणून जे आहे वेग व वेळ यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण आहे. म्हणून वेग गुणिला वेळ म्हणजेच त्यांचा गुणाकार स्थिर असतो, स्थिर आहे. वेग आणि वेळ यांचा जो आहे गुणाकार स्थिर आहे. पहिला वेग आहे 6 किलोमीटर आणि दुसरा वेग आहे 4 किलोमीटर. 6 किलोमीटर जाताना तिला किती वेळ लागलेला आहे ते विचारलेलं आहे, त्याला आपण x मानूया. आणि 4 किलोमीटर जाताना तिला किती वेळ लागलेला आहे ते आपण सुद्धा x मानूया. आता आपल्याला अजून एक राशी दिलेली आहे, ती म्हणजे अंतराची. तर तिला प्रत्येक वेळी किती अंतर पार करावं लागेल, 12 किलोमीटर एवढंच. तर बरेच जणांच्या लक्षात आलेलं असेल की आता गुणाकार स्थिर असल्यामुळे जे आहे आपल्याला उत्तर 12 येईल. अशीच संख्येने जे आहे आपल्याला वेगाला गुणायचं आहे. म्हणून जे आहे आपण काय करणार आहोत, तर आपल्याकडे एक राशी आहे 12 आणि 6 गुणेला x करणार आहोत. xची किंमत काढायची आहे म्हणून x बाजूला काढणार आहोत. 12 आणि 6 जो आहे गुणाकारात असल्यामुळे जो आहे तो भागाकारात नेऊया. 6 1 6, 6 2 12. तर या ठिकाणी पहिल्या वेगाची जेव्हा वेग 6 किलोमीटर एवढा होता तेव्हा तिला 2 तास लागलेले आहेत. आणि जे आहे दुसरा वेग काढूया. 12 बरोबर 4 गुणेला x. xची किंमत काढायची आहे म्हणून 12 छेदामध्ये जे आहे 4 नेणार आहोत. 4 1 4, 4 3 12. xची किंमत किती येईल, 3 तास. म्हणून आपण लिहिणार आहोत की मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी वेग 6 किलोमीटर असताना 2 तास लागेल. आणि जर तिचा वेग ताशी 4 किलोमीटर असताना 3 तास लागेल. समजलं तुम्हाला. प्रश्न 4 आहे, एका शासकीय गोदामातील धान्यसाठा 4000 माणसांना 30 दिवस पुरतो, तर तो धान्यसाठा 6000 माणसांना किती दिवस पुरेल. आता माणसांची संख्या काय आहे, वाढलेली आहे, 2000 वाढलेली आहे. तर तो धान्यसाठा जो आहे निश्चितच कमी दिवस पुरेल. म्हणून याच्यात जे आहे व्यस्त प्रमाण आहे. म्हणून आपण लिहूया की माणसांची संख्या व धान्यसाठा पुरण्याचे दिवस
व्यस्त प्रमाणात आहे. नात आहे म्हणून माणसांची संख्या गुणिला दिवस यांचा काय होईल, गुणाकार. म्हणून व्यस्त प्रमाणात गुणाकार स्थिर असतो. म्हणून आपण करणार आहोत माणसे गणिताची जेव्हा 4000 होती तेव्हा किती दिवस लागलेले आहेत आपल्याला, 30 दिवस लागलेले आहेत. आणि माणसांची संख्या आपण 6000 असताना x दिवस समजूया आणि यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. तर 4000 गुणिला 30 करायचं आहे, बरोबर 6000 गुणिला x. आता xची किंमत काढायची, xला बाजूनं काढू आणि पहिलं पद तसंच ठेवू, 4000 गुणिला 30. आणि हा 6000 गुणाकारात असल्यामुळे इकडे भागाकारात नेऊया. 6000 तर 1 2 3 1 2 3 0 कट करून घेऊया. आणि या 6नी जे आहे 6 1 6 6 5 30 या 30ला भाग देणार आहोत. आता काय उरलेलं आहे आपल्याकडे, x बरोबर 4 गुणिला 5 म्हणजेच xची किंमत किती आलेली आहे, तर 4 5 20. म्हणून आपण आपलं गणित पूर्ण करून घेऊया. तर तो धान्य साठा जो आहे 6000 माणसांना 20 दिवस पुरेल. धन्यवाद.